हिंजवडी IT पार्क हे उद्योगनगरीजवळ असलं तरी ते पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत नाही. त्यामुळे तेथे वाहतुकीसह सर्व समस्यांचा डोंगर आहे. मात्र तळवडे IT पार्क हे महापालिका हद्दीत तळवडे गावठाण, मेत्रे वस्ती, तामाणे वस्ती, रुपीनगर या प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहे. तो भाजप आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघात येतो. राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातून तेथे गेल्या वेळी 2017च्या महापालिका निवडणुकीत 4ही सदस्य हे या पक्षाचे निवडून आले होते. शेजारी प्रभाग 11 मधून निवडून आलेले भाजपचे संजय नेवाळे यांनी नंतर राष्ट्रवादीची वाट धरली. तसेच या प्रभागातून राष्ट्रवादीतर्फे विजयी झालेले प्रवीण भालेकर यांनी नुकतंच कमळ हाती घेतलं. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तेथील राजकीय समीकरण बदललं आहे. दरम्यान बदललेल्या प्रभाग रचनेमुळे तेथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता तामाणे यांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी त्या प्रभाग 1 मधून इच्छुक आहेत, कारण त्यांची हक्काची मतं असलेली तामाणे वस्ती हा भाग प्रभाग 12तून 1 मध्ये गेला आहे. तर त्यांच्याच पक्षाच्या गेल्या वेळी तेथून निवडून आलेल्या त्यांच्या सहकारी पौर्णिमा सोनवणे यांचं निधन झाल्याने राष्ट्रवादीचे यावेळी पुन्हा 4 नगरसेवक विजयी होतात का याकडं लक्ष असणार आहे. तेथे पुन्हा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होणार आहे. या प्रभागात 2017च्या निवडणुकीत काय होती राजकीय परिस्थिती, आता काय आहे ती, कोण आहे तेथे इच्छुक ते जाणून घेऊयात. नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. आपला आवाजच्या प्रभागनीय राजकीय आढावामध्ये आज तो घेणार आहोत प्रभाग क्रमांक 12चा. सत्ता गेली तरी हा प्रभाग 12 आणि शेजारचा 11 येथून राष्ट्रवादीचं पूर्ण पॅनेल गेल्या वेळी विजयी झालं होतं. राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत तेथे झाली होती. यावेळीही या दोन्ही पक्षातच तेथे सामना होणार असून 2 जागावर भालेकर विरुद्ध भालेकर असा तो होऊ शकतो. गतवेळी राष्ट्रवादीचे 2 भालेकर निवडून आले होते. त्या निकालावर एक नजर टाकूया. 4ही विजयी झालेल्या ना 10,000च्या आत आणि 9,000च्या पुढे मतं गेल्यावेळी पडली. त्यात सर्वाधिक 9,912 ड मध्ये पंकज भालेकर यांनी खेचली. त्यांनी 8,124 मते घेतलेल्या भाजपचे शांताराम भालेकर यांना पराजित केलं. दुसऱ्या क्रमांकाची 9,822 मतं ही अ गटात प्रवीण भालेकर यांना मिळाली. त्यांनी भाजपचेच सुरेश मेत्रे यांना धूळ चारली. मेत्रे यांना 9,184 मतं पडली. तर ब गटात पौर्णिमा सोनवणे यांनी भाजपच्या शीतल वर्णेकर यांचा पराभव केला. सोनवणेंना 9,436 तर वर्णेकरांना 8,317 मतं मिळाली. संगीता तामाणे क गटातून 9,352 मतं मिळवून विजयी झाला. त्यांनी 8,397 मतं घेतलेल्या भाजपच्या अरुणा भालेकर यांना आसमान दाखवलं. आता काय परिस्थिती या प्रभागात ती पाहूयात. या प्रभागात यावेळी प्रभाग रचना, नंतर आरक्षण व शेवटी राजकीय परिस्थितीत नुकताच मोठा बदल झाला. येथील तामाणे वस्ती हा मोठा भाग प्रभाग 1 मध्ये प्रभाग रचनेत गेला. परिणामी हक्काचा मोठा मतदार तिकडे गेल्याने तेथून निवडून आलेल्या संगीता तामाणे या आता प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीकडूनच लढणार आहेत. गतवेळी येथे एक जागा ही इतर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षित होती. त्यात बदल होऊन यावेळी 2 जागा सर्वसाधारण महिला तर एक ही इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण अशी झाली आहे. इतर मागासवर्गीयांची जागा कायम राहिली, मात्र याच प्रवर्गातील महिलेची गेली. तर सर्वसाधारण महिलेची 1 जागा सर्वसाधारण झाली. पौर्णिमा सोनवण्यांचं निधन झाल्यानं त्यांच्या सून चारुलता सोनवणे यावेळी रिंगणात उतरतील असं सांगण्यात आलं. तर पंकज भालेकर पुन्हा रिंगणात असून ते त्यांच्या पॅनेलचे नेतृत्वही करण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या पॅनेलमधून निवडून आलेले प्रवीण भालेकर हे यावेळी भाजपतर्फे लढणार आहेत. गेल्या वेळी पंकज भालेकरांविरुद्ध लढलेले भाजपचे शांताराम भालेकर हे यावेळी पुन्हा त्यांच्या विरुद्धच रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 12 ड गटात भालेकर विरुद्ध भालेकर असाच सामना पुन्हा होऊ शकतो. भाजपकडून येथे गतवेळी पराभूत झालेल्या शीतल वर्णेकर, शिवसेनेच्या आशा भालेकर, सुखदेव नरके हेही यावेळी इच्छुक आहेत.
प्रभाग आरक्षण, राजकीय बदल आणि प्रभाग रचना अशा तिन्ही पातळीवर या प्रभागाच्या बदललेल्या परिस्थितीत कोणाची हवा तयार झाली आहे असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंट करून सांगा. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.